ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक। सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत। बीआरएस आणि बीजेडीचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय। इंडिया आघाडीला धक्का। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला। विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबतं। संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसची मोर्चे बांधणी। सतेज पाटलांचं नाव चर्चेत। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन। मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप। ते यशवंत बिवलकरांची आज पत्रकार परिषद। फेब्रुवारीपासून अनुदान न मिळाल्यानं राज्यातील शिवभोजन थाळी संचालक आर्थिक अडचणीत। सरकारकडे 200 कोटी रुपये थकीत। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। डोंबिवलीमध्ये समर्थ अपार्टमेंटवरील कारवाई विरोधात गोंधळ। एबीपी माझाच्या बातमीनंतर तोडक कारवाईला स्थगिती। महानगरपालिका आयुक्तांची माहिती। मुंबईच्या नेव्हीनगरमध्ये धक्कादायक प्रकार। नौदलाच्या अग्निवीराच्या हातून भरलेली इन्सास अज्ञातानं हिरावली। केंद्रीय यंत्रणा गुप्तहेरांकडून तपास। बंदुकीसह 3 मॅगझिन 40 राऊंड्सचीही चोरी। पंतप्रधान मोदींकडूनच पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांची पाहणी। हिमाचल, गुरदासपूर आणि पंजाबमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार। हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारची माघार। सोशल मीडियावरील बंदी हटवली। पोलिसांसोबतच्या धुमश्चक्रीत 21 आंदोलकांचा मृत्यू तर 400हून अधिक जखमी। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। शिल्पा आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीसही जारी।